आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। राजू ढेरिंग यांचा मंत्रालयातला लाच मागतानाचा एक नवा व्हिडिओ समोर 15 मिनिटात काम करतो। राजू ढेरिंग यांचा प्रताप मोबाईल कॅमेऱ्यात कैद। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार। 12हून अधिक पदाधिकारी इच्छुक, संख्याबळानुसार 3 स्वीकृत नगरसेवक करता येणार। यापैकी एका जागेची मनसेकडून मागणी। निर्णय काय होणार याकडे लक्ष। 25 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेत होणार घोषणा। मुंडवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटलांच्या मालमत्तेचा शोध सुरू। पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू। मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार। नोंदणी महानिरीक्षकांकडे 3 मार्चला अंतिम सुनावणी। माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट। मुलगा अर्जुनच्या विवाह सोहळ्याचं दिलं निमंत्रण। सचिन तेंडुलकरच्या पत्नी अंजली तेंडुलकर या देखील यावेळी होत्या उपस्थित। अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेतील पदाचा दिला राजीनामा। ट्विट करत दिली माहिती। अमृता फडणवीस यांनी एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचे मानले आभार। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित। 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी 3960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीने हप्ता वितरित। यवतमाळमध्ये एटीएसने केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड। फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांचं ब्रेन वॉशिंग। नवीन दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला। संशयास्पद हालचालींवर एटीएसचं लक्ष। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संशयास्पद कार सापडली। कारमधील दोघांपैकी एकाची ओळख पटली। मुदस्सर नावाचा व्यक्ती पुलवामाचा रहिवासी। मुदस्सरने एनआयए अधिकारी असल्याचा दावा करणारं ओळखपत्र बाळगलं। तेजस ठाकरेंना H1 रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज। इन्फेक्शन झाल्याने आठवडाभर तेजस ठाकरे रुग्णालयात। आता पाहूया राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह कसा होता त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम। पारंपरिक पाळणाघात। छत्रपती शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंकडून मानवंदना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झाले। शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा। पुणे जिल्ह्यातले सगळे किल्ले आता अतिक्रमण मुक्त झालेले आहेत। एकही किल्ला या ठिकाणी अतिक्रमण नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट करत देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते होते। नरेंद्र मोदींकडून अभिवादन। देशाच्या संसदेत शिवजयंती उत्सव साजरा। शिवजयंतीनिमित्त संसदेत नाशिक ढोलचा आवाज घुमला। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जळगावच्या खासदार स्मिता वाघ या उपस्थित। किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार झाल्या भावूक। शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान। शिव शाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधी विसरणार नाही। सुनेत्रा पवारांचं भाष्य। जागतिक वारसा स्थळांमधील 12 किल्ल्यांपैकी केवळ रायगड किल्ल्यावर संवर्धन सुरू। बाकीच्या 11 किल्ल्यांवर संवर्धन होत नाही। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं वास्तव। शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह। सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर या एकमेव मंदिरात जयंती उत्सव साजरा। मोठ्या संख्येने शिवभक्तांची किल्ल्यावर गर्दी। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांच्याकडून शिवरायांना अनोखं अभिवादन। शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील विजयानंतरच्या क्षणाचे 5x8 फुटाचं चित्र त्यांनी साकारलं। अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त 30,000 स्क्वेअर फुटाची भव्य रांगोळी काढत छत्रपती शिवरायांना अभिवादन। रांगोळी काढण्यासाठी 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवस घेतलं परिश्रम। आता पाहूया शिवजयंती निमित्ताच्याच टॉप 9 बातम्या। परभणी शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्या शेजारी वारकऱ्यांचं गोल रिंगण संपन्न। आज दिवसभर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन। शिवजयंतीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। मंदिरासमोर शिवकालीन युद्धकलेचं सादरीकरण। शिवजयंतीनिमित्त गडावर 2.5 पायरीचं पूजन। पंढरपुरात भीमा नदीच्या पात्रात हत्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना। 16 फूट उंच फायबरच्या हत्तीवर छत्रपतींची मूर्ती विराजमान। प्रवीण नगरे यांनी ही मूर्ती साकारली।
शिवजयंतीनिमित्त पंढरपुरातील अविनाश झवेरी यांनी बनवली चांदीची शिवरायांची मूर्ती. 7 किलो 150 ग्रॅम चांदीचा वापर करून ही मूर्ती बनवली. बीड शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई. महाराजांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवभक्तांनी केली गर्दी. नागपुरात 4.5 वर्षीय मुलीने सादर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. 4.5 वर्षीय आत्मजा जौनकर हिने सलग 5 मिनिट महाराजांचा शौर्यगाथा सांगणारा पोवाडा सादर केला. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवप्रेमींची गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. परभणीच्या पूर्णा येथे फायर आर्टमधून साकारला छत्रपती शिवराय. गेरू आणि जाळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली. संतोष सातपुते यांनी साकारले शिवराय. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचं प्रदर्शन. महाराजांच्या काळात युद्धात वापरल्या गेलेल्या चिलखताबरोबरच वेगवेगळी शस्त्र प्रदर्शनात ठेवण्यात आली.